हितेश भाऊच्या गाडीमध्ये एवढं पेट्रोल असल्यावर हितेश भाऊनं गाडीची टंकी फुल केली, पेट्रोल टाकलं नाही. कडनं आवाज आला म्हणे भाऊ मग काय चटा मारे गँगचा माणूस होता ना रे भाऊ. सावध्यामध्ये घेतला सीन. मी जात होता कामावर आणि पेट्रोल पंपावर या बिल्डरला घेतला आपल्या ब्लॉग मनी आणि म्हणून चालले होते कामावर. मग इकडनं आवाज आला म्हणे भाऊ आम्हाला बी घे ब्लॉग मनी. भाऊले बी घेतला आपल्या ब्लॉग मनी. नक्कीच आम्हाला भेटला ना तू भाऊ म्हणजे रील स्टार. मग काय भाऊ तरी बी गाणं म्हणत होता ना रे भाऊ दराराचं. मग काय विवऱ्यामध्ये आली. विवऱ्यामध्ये आमची गाडी काटा करायला गेली. मस्त चहागी प्यायचा नंबर लावला. चहागी घेतले ना इकडे भेटले 2-3 छोटे डॉन लोक. मग ते म्हणत होते की ते ब्लॉग डेली पाहत असता. मग ते आले आपल्या मग फिरवला ना आपल्याकडे कॅमेरा. कसं बोलते रिझल्ट घिसून आले होते. म्हणलं भाऊ मग आपल्याला असा सपोर्ट राहू द्या. मग लगेच हे मोठे भाऊ भेटले. मोठ्या भावांना बी घेतले आपल्या ब्लॉग मध्ये. तेवढ्यात आमची गाडी आली आणि मामाला बी दाखवली ना 2 बोट आणि मग फिरवला ना आपल्याकडे कॅमेरा. का की मला लय भारी वाटत होतं. म्हणजे काय एवढे छोटे छोटे डॉन लोक बी आपल्याला सपोर्ट करताय. मग ते डॉन परत आले म्हणे भाऊ मला फोटो काढणार. त्यासोबत फोटो बिटो काढला. भाऊ उस्तादाला पळत आम्हाला वगैरे टाइम. मग काका म्हणत होते की ते फॅन लोक भेटताय म्हणे त्यांना आपल्या ब्लॉग मध्ये घ्यायचं म्हणे. मग कसं भाऊ गाले ना मयामध्ये लवकरच गाडी होणार होती. मस्त जेवणाला बसले. मग मम्मीने आज बी मला भाजी पोळीच दिली होती आणि मग काय यांले बी भाजी पोळीच दिली होती. आणि रील स्टार म्हणत होता पाय म्हणे मला बी भाजीच दिली म्हणे. किरण डॉन म्हणे रद्दा मोडतो मी. आणि 21-22 माणसांसोबत जेवण करायला लय मजा येतं रे भाऊ. मग काम गेम चालू झालं रे भाऊ. चांगलं दाना फना काम चाललं. मी मारत होता बॉक्स आणि रील स्टारने फिरवला आणि त्याच्याकडे कॅमेरा आणि लगेच झाली आमची गाडी. म्हणजे काय 12 वाजेशी. का की काम लय खतरनाक चालतं ना रे भाऊ. हितेश भाऊची कंपनी म्हणजे टॉपचं काम. मग हे मोठे भाऊ थांबले भाऊ म्हणे. मोठे भाऊ म्हणत होते की म्हणे ते ब्लॉग डेली पाहत असता. मग मोठे भावांले बी घेतले आपल्या ब्लॉग मध्ये. रील स्टार म्हणत होता की बॉम्ब टाक्या तुला गैरजण ऐकताय. मग फिरवला ना आपल्याकडे कॅमेरा. म्हणलं कसं म्हणलं चांगलं वाटत होतं. हे पाया पॅकर बनत होता आणि हे गाणं कोणतं म्हणत होते. मी गाणं भुली गेला भाऊ पण मस्त गाणं म्हणत होते बरं का किरण डॉन ना ते. मग तेवढ्यात ह्या बिल्डर म्हणत होता की मला बी गे ब्लॉग मध्ये तो गोष्टीत लाग गेला. म्हणलं मी आज सीन घेईन रे आता. मग काय हितेश भाऊनं ते नाणेल होती भाऊ गाडी. मग त्या गाडीवर आम्ही निघले डायरेक्ट 100च्या स्पीडनं घरी जायसाठी. निघले डायरेक्ट खिरडीच्या रस्त्यानं घरी जायसाठी. मग तांदळवाडी मध्ये थांबले भाऊ. हे शेतकरी दादा म्हणत होते की ते डेली व्हिडिओ पाहता. मग यांनी बी घेतले आपल्या ब्लॉग मध्ये. ना इकडे थंड दुकान होता ना रे भाऊ. मग काय तांदळवाडीच्या काट्यावर थांबल ते दादून मी. मग तेवढ्यातपणे फिरवला ना आपल्याकडे कॅमेरा. मग कसं मला लय मस्त वाटत होतं. का की मला सपोर्ट करणारे माणसं भेटताय. मस्त लस्सी गिस्सी घेतली ना मला. असं तुम्ही सपोर्ट राहू द्या मोठे भाऊ. मग काय या मोठ्या भाऊनं थांबवली आमच्यासाठी गाडी. ना या भाऊनं दिले 2 बोट. आणि असे ब्लॉग पाहणे असले तर तुम्ही मला फॉलो करी घ्या. तुम्हाला तर माहितच आहे कसं काम आहे आपलं बॉम्ब टाक्या.